हाय नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहताय माझं पंपवाली वैशाली हे यूट्यूब चॅनल। तर आज आहे रक्षाबंधन आणि सकाळी सकाळी उठून मी माझी दिवसाची सुरुवात अशी केली आहे। चला तर आज आहे रक्षाबंधन आणि सकाळी सकाळी मी माझी सुरुवात अशी केली। तर खिडक्या वगैरे खोलल्या, मस्त घर असं आवरून घ्यायचं होतं, क्लीन करायचं होतं, म्हणून मी आधी फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि हे बघा माझं सुंदर असं घर रेडी आहे। चला रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनची तयारी करूयात। मी आज माझ्या मुलाला राखी बांधणार आहे आणि मी खूप एक्साइटेड असते की तो मला काय गिफ्ट देईल, कारण लहानपणापासून म्हणजे नाही, जेव्हापासून त्याला कळतं आहे तेव्हापासून तो मला काही ना काही त्याच्या परीने खूप छान गिफ्ट आणत असतो आणि अनएक्सेप्टेड असतं ते। तर मला खूप एक्साइटमेंट आहे की तो काय देणार आहे। मग माझं बाळ मस्त असं तयार होऊन खाली येतो आणि मी त्याला राखी बांधत असते। तर तो मला म्हणतो की मम्मा मला 2 राख्या बांध, कारण एक मम्माची आणि एक बहिणीची, कारण माझी मम्मी पण तूच आहेस आणि बहीण पण तूच। तर मला हे ऐकून खरंच खूप छान वाटलं, कारण हे बंधन फक्त दोऱ्याचंच नाही आहे, तर प्रेमाचं आहे, आशीर्वादाचं आहे आणि मी माझ्या मुलाला नेहमी रक्षित ठेवेल, नेहमी तो माझ्यासोबत राहील। राखी वगैरे बांधून झाली, मी कॅडबरी खाऊ घातली आणि त्याने माझा आशीर्वाद घेतला आणि वेळ होती गिफ्ट घेण्याची। तर तो मला मेकअप आवडतो म्हणून नेहमी काही ना काही सरप्राईज प्लॅन करत असतो। कधी मेकअप किट आणतो, कधी लिपस्टिकचा बॉक्स, कधी कॉम्पॅक्ट पावडर। तर मी पण खूप एक्साइटेड होते आता काय देईल म्हणून। मुलं कधी मोठे होतात कळतच नाही, कारण गिफ्ट पाहून मी खरंच खूप शॉक झाले। त्याच्या पप्पानी आणि त्याने मिळून मला कॅश दिली, कारण ड्रेस घ्यायचा होता म्हणून। त्यांना माहीत नव्हतं माझं मेजरमेंट, म्हणून मला आवडेल की नाही ते पण। तर त्यांनी मला कॅश दिली आणि मुलं कधी मोठे होतात ना खरंच काही कळत नाही। तुम्हाला पण असं सरप्राईज गिफ्ट भेटले का? कमेंट मध्ये नक्की सांगा।